चला तर आज आपण एका अशा त्रासाबद्दल बोलूया जो दिसतो छोटा पण असतो खूप वेदनादायी. हो, मी बोलतोय टाचांच्या भेगांबद्दल. विचार करा, रक्त यायचं, 2 पावलं चालवत नव्हतं, हे एक वाक्यच सांगून जातं की ही समस्या किती गंभीर असू शकते. ही फक्त दिसायला खराब वाटणारी गोष्ट नाहीये, तर यामुळे असह्य वेदना होतात, इतक्या की साधं चालणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की टाचांना भेगा पडणं हे फक्त दिसायला खराब वाटतं म्हणून नाहीये, तर हे आपल्या शरीरात काहीतरी चुकतंय याचं एक मोठं लक्षण आहे. आणि त्यामुळे होणारा त्रास तो खूप जास्त असू शकतो. आणि याची लक्षणं ती फक्त त्वचा कोरडी पडण्यापुरती नाहीत. विचार करा, त्या भेगा इतक्या खोल जातात की त्यातून रक्त येतं. चालताना प्रत्येक पावलागणिक वेदना होतात, खाज सुटते, जळजळ होते. इतकंच काय, रात्री झोपेत चादरीत पाय अडकवला की होणारा त्रास तर वेगळाच. बरं, मग प्रश्न हा आहे की या भेगा येतात तरी कुठून? याचं उत्तर इंटरेस्टिंगली आपल्या शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहे. चला बघूया. या समस्येकडे बघण्याचे 2 महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपलं आयुर्वेद म्हणतं की शरीरातला वात वाढला, कोरडेपणा वाढला की हे होतं. आणि मॉडर्न सायन्स काय सांगतं, तर पाण्याची कमतरता, विटॅमिन्सची कमतरता आणि अर्थातच आपली जीवनशैली म्हणजे जास्त वेळ उभं राहणं किंवा सतत उघड्या चपला वापरणं. पण थांबा, कोणताही उपाय करण्याआधी एक सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, ती म्हणजे पायांची स्वच्छता. आणि ही स्वच्छता करायची कशी? खूप सोपं आहे. बघा, एका भांड्यात कोमट पाणी घ्या, त्यात थोडं मीठ आणि असेल तर कडुलिंबाची पानं किंवा तुरटी टाका. मग आरामात 10-15 मिनिटं पाय त्यात बुडवून ठेवा. यामुळे काय होतं, तर ती कडक झालेली त्वचा एकदम मऊ पडते. आणि मग एखाद्या जुन्या मऊ ब्रशने हळूवारपणे ती घाण आणि मृत त्वचा काढून टाका. म्हणजे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, स्वच्छ पाय हाच चांगल्या रिझल्टचा पाया आहे. नाहीतर घाण पायांवर कितीही महागडे उपाय केले तरी काहीच फायदा होणार नाही. चला तर मग, आता पाय स्वच्छ झालेत तर बघूया काही जबरदस्त घरगुती लेप जे खरंच काम करतात. हे घटक आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात, पण त्यांचे गुणधर्म कमाल आहेत. जसं की कांदा, त्यात सल्फर असतं जे भेगा भरायला मदत करतं. आपली हळद तर आहेच अँटीसेप्टिक, म्हणजे इन्फेक्शनचा धोका नाही. प्रत्येक गोष्टीचा एक खास रोल आहे. मग एक मस्त लेप कसा बनवायचा? तर बघा, कांद्याचा रस घ्या, त्यात थोडा लिंबाचा रस आणि खायचा सोडा टाका. जखम भरण्यासाठी चिमूटभर हळद आणि त्वचेला मऊपणा देण्यासाठी कोरफड किंवा मोहरीचं तेल. झालं, तयार आहे आपला शक्तिशाली लेप. आणि इथे एक सिक्रेट टिप, लेप लावल्यावर पायाला 15 मिनिटांसाठी प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळा. यामुळे काय होतं की तो लेप त्वचेत खोलवर जातो आणि त्याचा परिणाम जबरदस्त होतो. बरं, लेप लावून भेगा तर बऱ्या होतील, पण त्या परत येऊ नयेत म्हणून काय करायचं? त्यासाठी आपल्याला थोडं लांबचा विचार करावा लागेल. आणि इथे आयुर्वेद आपल्याला एक खूप सुंदर गोष्ट सांगतं, ती म्हणजे पादाभ्यंग. काही नाही, फक्त रोज रात्री झोपताना एरंडेल किंवा तिळाच्या तेलाने पायांना मालिश करायची. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, त्वचा मऊ राहते आणि कोरडेपणा जवळही येत नाही. आणि फक्त मालिशच नाही, तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही छोटे बदल करणं हे खूप महत्वाचं आहे. जसं की दिवसभरात भरपूर पाणी पिणं, आहारात थोडं तूप असणं, पायांना धुळीपासून वाचवण्यासाठी बंद चप्पल वापरणं आणि हो, सगळ्यात महत्वाचं, रोज रात्री झोपताना पायांना मॉइश्चरायझर लावणं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आपल्याच पायांच्या आरोग्यासाठी आपण रोजचे फक्त 5 मिनिटं काढू शकतो का? कारण या त्रासातून कायमची सुटका हवी असेल तर त्याचं उत्तर महागड्या क्रीममध्ये नाही, तर आपल्या रोजच्या सातत्यपूर्ण काळजीमध्ये लपलेलं आहे.